मातंग समाजाचे आणि बौद्ध समाजाचे दोन्हींचे मोर्चे आणि या मोर्चामधली भाषणं सध्या मी ऐकतो आहे। बौद्ध समाजाचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जातीमध्ये फूट पडली नाही पाहिजे, पण मोर्चामध्ये जी भाषणं होत आहेत ना, ती भाषणं हे एकमेकांच्या विरोधामध्ये होत आहेत। मातंग समाज म्हणतो आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संवैधानिक आहे, पण मोर्चामध्ये जी भाषणं होत आहेत या भाषणामध्ये मातंग समाज कुठेही सांगत नाही की ते कसं संवैधानिक आहे। दुसऱ्या बाजूला बौद्ध समाजाचे मोर्चे निघत आहेत आणि बौद्ध समाजाचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जातीमध्ये फूट पडली नाही पाहिजे, पण भाषणं जे होत आहेत ना, ही भाषणं सरळ मातंग समाजाच्या विरोधामध्ये होत आहेत। एका बाजूला फूट पडलीही नाही पाहिजे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला भाषणं ही मातंग समाजाच्या विरोधामध्ये करायची। त्याच्यामुळे कुठे ना कुठे काहीतरी गडबड होते आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होतो आहे की या सगळ्या गोष्टीमधून आंबेडकर कुटुंबाची बदनामी होते आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। माननीय आनंदराज आंबेडकर साहेब समाजाच्या तळमळीने मोर्चामध्ये सहभागी होत आहेत, पण मोर्चामध्ये काही लोक असे यायला लागलेले आहेत जे लोक हे सरळ मातंग समाजाला टार्गेट करत आहेत। आपलं टार्गेट मातंग समाज नाही, ही गोष्ट अगोदर आपण लक्षात घेतली पाहिजे। आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट गव्हर्नमेंट आहे, कारण जी असंवैधानिक प्रक्रिया सुरू आहे ती असंवैधानिक प्रक्रिया ही आपलं टार्गेट आहे। त्याच्यामुळे आपण मातंग समाजाच्या विरोधामध्ये जर बोलत बसलो तर याच्यामुळे माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांची बदनामी होईल आणि त्या प्रकारच्या फेसबुकला पोस्ट देखील लिहिल्या जात आहेत। त्याच्यामुळे आपण हे सगळं थांबवलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अब्राहम लिंकनचं एक वाक्य कोट केलेलं आहे। अब्राहम लिंकन असं म्हणतात की दुभंगलेलं घर हे कधीही चिरकाळ टिकून राहू शकत नाही, त्याच्यामुळे हे घर दुभंगू द्यायचं नाही, ही जबाबदारी बौद्धांची आहे। मला याची खात्री आहे की बौद्ध समाजामधले जवळपास बरेच लोक म्हणजे 95% देखील लोक हे सगळे हे अनुसूचित जातीच्या ऐक्याच्या कामाला लागलेले आहेत। पण प्रॉब्लेम काय होतो ही गोष्ट लक्षात घ्या की बौद्ध समाजाच्या स्टेजवरून म्हणजे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जे मोर्चे निघत आहेत, या मोर्चामध्ये मातंग समाजाचे काही लोक हे मातंग समाजाच्याच विरोधामध्ये बोलायला लागलेले आहेत। त्याच्यामुळं मातंग समाजाचे लोक जरी अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये असले आणि ते जरी या आंबेडकरी समूहाच्या मोर्चामध्ये म्हणजे जे काही अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चे निघत आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी जरी होत असले, ते स्टेजवरी जरी येत असले तरी काही हरकत नाही, पण त्यांना हे सांगा की त्यांचा विरोध का आहे। त्यांना हे सांगा, हे ह्याच्यावर बोलू देऊ नका की मातंग समाज कसा चुकीचा आहे, याच्यावर तुम्ही बोलूच नका म्हणा त्यांना, कारण त्यांच्या बोलण्यामुळं हे डायरेक्टली काय होतं आहे की हे सगळं आनंदराज आंबेडकर साहेब घडवून आणतायत असं दिसायला लागलेलं आहे। त्याच्यामुळं कुठे ना कुठे आपल्याला हे थांबवावं लागेल, तरच आनंदराज आंबेडकर साहेबांची बदनामी थांबू शकते। आणि आता आंबेडकर घराण्याची बदनामी जी आहे, ही आंबेडकर घराण्याची बदनामी ही सातत्याने सुरूच राहणार आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत। माननीय आनंदराज आंबेडकर साहेब ज्यावेळेस मोर्चामध्ये येतात त्यावेळेस त्यांना याची कल्पना नसते की तिथे कोण येणार आहे, काय बोलणार आहे। त्याच्यामुळे आयोजकांनी याची जी काही जबाबदारी आहे ती घेतली पाहिजे आणि जे लोक स्टेजवर बोलणार आहेत त्यांना हे बोलायला सांगा की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे कसं असंवैधानिक आहे, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला आमचा का विरोध आहे, अनुसूचित जातीचे ऐक्य कशा प्रकारे दुभंगणार आहे, हे जे सगळे मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यावर त्यांना बोलायला सांगा। मातंग समाजाने बौद्धांच्या विरोधात बोलावं आणि बौद्धांच्या स्टेजवरून कोणीतरी मातंग समाजाला विरोध करावा। मला याची खात्री आहे की बौद्ध समाज याचा विरोध करत नाही आहे, पण मातंग समाजामधलेच काही लोक हे आपल्या स्टेजवर यायला लागलेले आहेत आणि ते सरळ मातंग समाजाला टार्गेट करत आहे। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, माझी त्यांना एवढीच विनंती आहे की कृपा करून जे काही लोक स्टेजवर भाषणं करायला लागलेले आहेत त्यांनी हे आरक्षण उपवर्गीकरण हे कसं असंवैधानिक आहे याच्यावर बोलावं। या आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने जे काही स्टेटमेंट केलेले आहेत, त्यांनी जे काही जजमेंट दिलेले आहेत त्याच्यावरती बोलावं। या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी भूमिका काय होती, अनुसूचित जातीचे ऐक्य कसं टिकून राहील, या सगळ्या गोष्टीवरती बोलावं। फक्त मातंग समाजाच्याच नेत्यांनी नाही तर बौद्ध समाजाच्या किंवा बौद्ध समाजाने जी काही मोर्चे काढायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या स्टेजवर जे लोक येणार आहेत त्या सगळ्यांनीच या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की इथून पुढे
आपल्या मोर्चाच्या स्टेजवरून कुठल्याही मातंग समाजाच्याच नाही, कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये आपण बोलायचं नाही. कारण आपली लढाई ही संवैधानिक आहे, ती संवैधानिक मार्गानेच गेली पाहिजे. आपली लढाई ही सरकारच्या विरोधामधली आहे, कारण सरकार असंवैधानिक भूमिका घ्यायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे. अन्यथा बौद्ध समाजाची तर बदनामी होईलच होईल, पण त्यातल्या त्यात आंबेडकर कुटुंबाची बदनामी ही मोठ्या प्रमाणामध्ये होईल, याची काळजी आपण घेऊया. आणि इथून पुढच्या सगळ्या मोर्चामध्ये मातंग समाजाला किंवा अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनात मोर्चे काढणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं टार्गेट आपल्याला करायचं नाही. आपलं टार्गेट काय आहे हे गोष्ट लक्षात घ्या आणि त्याच अनुषंगाने आपण हे सगळे मोर्चे आणि या मोर्चामधली भाषणं केली पाहिजेत, एवढंच मला वाटतं. शेवटी अब्राहम लिंकनचं वाक्य लक्षात ठेवा, दुभंगलेलं घर हे चिरकाळ टिकू शकत नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद. जय भीम.